उतार वयातला व्यक्ती जो शरीराने खचलेला असतो, मानसिक त्रस्त झालेला असतो, आर्थिक बाबीने डगमगलेला असतो आणि अशा व्यक्तींना, अशा वृद्ध व्यक्तींना मदतीची खूप गरज असते आणि अशा वेळी प्रत्येक वेळी मदतीला येते ते सरकारच्या काही सवलती आणि अशाच सवलती 1 एप्रिलपासून सरकारने ज्येष्ठ नागरिकांना दिल्या आहेत। अशा 5 सवलती आहेत की ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात जो त्रास होतो त्या प्रवासात त्रास कमी करणाऱ्या 5 सवलती आहेत। त्या बिलकुल मोफत सर्व सवलती आहेत। या रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या सोयी लागू केल्या आहेत। त्यामध्ये प्राधान्याने बसण्याची व्यवस्था असेल, विशेष आरक्षण काउंटर असेल, तसेच लोअर बर्थचे वाटप असेल, तसेच व्हीलचेअर असतील, अशा सर्व समावेशक सेवांचा यामध्ये समावेश केला आहे। तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात कोणताही त्रास होऊ नये याची मात्र या योजनांमार्फत, या लाभांमार्फत सरकारने काळजी घेतली आहे। यापूर्वी रेल्वेने तिकिटांवर सवलत दिली होती, परंतु काही काळासाठी ती बंद करण्यात आली होती। आता पुन्हा एकदा ती सवलत लागू करण्याची मागणी जोरदार आहे आणि किती टक्के सवलत करणार आहे ते सुद्धा आपण पुढे व्हिडिओमधून पाहणारच आहोत। त्याआधी आपण हे 5 लाभ कोणते आहेत ते पाहूयात। त्यातील पहिला लाभ आहे तो म्हणजे प्राथमिकता सीट्स, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेच्या विविध श्रेणीमध्ये विशेष जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत। पहा, प्राथमिकता सीट ही महत्त्वाचे एक लाभ आहे तो ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आलेला आहे। ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात कोणताही त्रास होऊ नये यासाठी हा लाभ देण्यात आलेला आहे। त्यानंतरचा दुसरा लाभ आहे तो म्हणजे विशेष आरक्षण काउंटर। तिकीट बुकिंगसाठी वेगळ्या काउंटरची सुविधा देण्यात येणार आहे, जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना रांगेत उभे राहावे लागणार नाही। सर्वात महत्त्वाची ही जो हा लाभ आहे तो देण्यात आला आहे ज्येष्ठ नागरिकाला, तो म्हणजे तिकीट बुकिंगसाठी वेगळ्या काउंटरची सुविधा। म्हणजे तुम्ही आता पाहिलं तर मुंबई पुणे सारख्या ठिकाणी तिकीट काउंटरवरती खूप गर्दी असते आणि अशाच परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक अस्वस्थतेमुळे जास्त वेळ उभा राहता येत नाही, धक्काबुक्की सहन होत नाही आणि त्यामुळेच त्यांना वेगळं तिकीट बुकिंग काउंटर हे शासनाने करून देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानंतर पुढचा लाभ आहे तो म्हणजे लोअर बर्थ अलॉटमेंट, म्हणजे 60 वर्षावरील पुरुष व 58 वर्षावरील महिलांसाठी लोअर बर्थ राखीव ठेवण्यात येणार आहेत। हा झाला तिसरा लाभ। यानंतरचा पुढचा लाभ आहे तो म्हणजे व्हीलचेअर सुविधा। ज्यांना चालताना त्रास होतो अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी स्टेशनवर मोफत व्हीलचेअरची व्यवस्था असणार आहे। म्हणजे ज्येष्ठ नागरिक, उतार वयातला व्यक्ती यांच्यासाठी शारीरिक अस्वस्थता ही एक खूप महत्त्वाची डिफिशियन्सी म्हटलं तरी चालेल, एक खूप महत्त्वाची डिफिशियन्सी आहे आणि या शारीरिक त्यामध्ये चालता न येणे किंवा थोडं चाललं तरी थकवा येणे यामुळे आणि हाच सरकारने विचार करता व्हीलचेअरची सुविधा प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे स्टेशनवर ठेवण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे। झाला चौथा लाभ। यानंतरचा पुढचा लाभ आहे तो म्हणजे बॅटरी ऑपरेटेड कार्ड, म्हणजे मोठ्या स्टेशनवर ज्येष्ठ नागरिकांना एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या कार्डची सोय केली जाणार आहे। सर्वात महत्त्वाचा लाभ तुम्हाला आहे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना तो म्हणजे बॅटरी ऑपरेटेड कार्ड। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिक वय म्हटलं की चालण्याचे प्रॉब्लेम सुरूच असतात आणि त्यांच्यासाठीच अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी बॅटरी ऑपरेटेड कार्ड एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी करण्याची सोय करण्यात येणार असल्याचे सरकारने सांगितले आहे। आता हे झाले 5 लाभ, परंतु आपण पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे जे तिकीट आहे तिकिटावरती सुद्धा सरकारने आता एप्रिलपासून सूट देण्याचे ठरवले आहे। याआधी काही काळ हे तिकिटावरती सवलत ही बंद होती, अगोदर चालू होती, परंतु मधल्या काही काळात ही सवलत बंद केली होती आणि आता पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। पूर्वी रेल्वे ज्येष्ठ नागरिकांना 40% ते 50% पर्यंत तिकीट सवलत देत होती, पण कोविड-19 नंतर ती बंद करण्यात आली आणि आता 2025-26च्या अर्थसंकल्पात ही सवलत पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे। जर ही सवलत पुन्हा लागू झाली तर लाखो ज्येष्ठ नागरिकांना
मोठा दिलासा मिळणार आहे, कारण ही सवलत देण्याचे मागच्या 2 ते 3 महिन्यांपासून ज्येष्ठ नागरिकांकडून मागणी होत आहे आणि सरकारने सुद्धा याचा विचार करण्याचे ठरवले आहे आणि आत्ता जो अर्थसंकल्प यानंतर जाहीर होणार आहे यामध्ये ही जी सवलत आहे तिकिटावरील, ही तिकिटावरील सवलत देण्याची दाट शक्यता आहे. तर हे 5 लाभ आणि तिकिटावरील सवलत एप्रिलपासून ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे. 5 लाभ तर मिळणार आहेत, परंतु तिकिटावरील सवलत ही अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतरच मिळणार असल्याचे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे.